वा, दरबार नेहमी सारखा भरलेला दिसतोय. 2-4 रावस माल पण बसलेले आहे. वा, दिल खुश हुआ. आता नेहमीप्रमाणे फालतूगिरीला सुरुवात करूया. तर नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बेवी का अकबरा. आजूबाजूची अवस्था बघून कळतंय की सलीम नावाची औदसा लवकर उठलेली दिसते. आहा, आहे कुठे ती औदसा? झालं, मेट्रोचं उरलेलं बांधकाम करून झालं. दादूस, मी आलो. आलास? जिल्हे रत्नागिरीचा विजय असो. जिल्हे रत्नागिरी नाही, जिल्हे इलाही आहे. वसाड पडली तुझ्या तोंडावर. जिल्हे वसाडीचा विजय असो. हीच वसाडेगिरी आपल्याला रत्नागिरीचा रस्ता दाखवू शकते. सलीम शिवलकर, सांग मला, सकाळच कोणता उकिरडा फुंकून आलास? दादूस, इस तरह से संभाल कर रखा है आपका तीर दिल के अलमारी में. अरे देवा, इस तरह से संभल कर रखा है आपका तीर दिल के अलमारी में कि कोई नूर दे दे तो भी मैं सौदा ना करूं. वाह वाह वाह. अरे टपरीवर चुना सुद्धा उदारीवर मागणारा तू कोहिनूरच्या बाता कसल्या करतोस? कोहिनूरच्या बाता करतोस? काय लाज लज्जा शरम आहे की नाही तुला? दादूस, मी जुजबी टॅटू काढायला गेलेलो होतो. हो, पोपट क्रमांक 3. म्हणजे दादूस, तू तिसरा, मी पहिला. तो गादीवर बसलाय तो दुसरा. तो तर भाऊबीज करून बसलाय. सहीवर न सही ताईवर आलाय तो. दादूस, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांग काय ते एकदाच. दादूस, मला खालच्या वाडीतली हुसने गडुलाचं पाणी अनारकली दगडू मयेकर आवडायला लागलेली आहे. दादूस, माझं तिच्यावर प्रेम बसलंय. अरे देवा, मला तिच्याशी लग्न करायचंय. दादूस, त्यासाठी तुमची इजाजत हवी आहे. सलीम, मी 1000 वेळा सांगितलं आहे की अनारखळी मला पसंत नाही. अरे तिचं घराणं काय, आपलं घराणं काय? आपण बासमतीचा तांदूळ, तो रेशनचा तांदूळ. आपण किंग कोब्रा, तो एवढासा गांडूळ. कसं होणार आपलं? कसं होणार आपलं? तुझ्यासाठी मी अतिशय एक रावस माल बघितलाय. दादूस, माल टवका आहे काय? तुझ्या आयुष्याच्या मॅच मध्ये सारखा चौका मारेल असा टवका आहे तो. कळलं काय? गुले गुलशन. काय दादूस? गुले 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 गुलशन, हुस्ने बहारा, पुष्पी चिंबोरीकर. दादूस, हे बोलताना तुमची जीभ झडली कशी नाही दादूस? का? अरे ती वसाडी पुष्पी लाखात एक आहे. दादूस, हा. ती लाखात एक नाही, ती लाखांची एक आहे. दादूस, मला अनारकली बरोबर लग्न करायचं आहे. दादूस. सलीम, मग प्रॉपर्टीवर लात मारायला तयार हो. बघू तुमची प्रॉपर्टी. ही बघे. काय करतोस? बघू तुमची प्रॉपर्टी केवढी आहे बघू. आणि हे तुम्ही प्रॉपर्टीवर लात मारायचं मला सांगू नका दादूस. मी माझ्या शर्टाच्या खिशात राजीनामा घेऊनच फिरत असतो. मग दे तो राजीनामा. आज त्या खिशाचा शर्ट नाही घातला दादूस. किस्साच केलास तू. दादूस, पण अनारकली बरोबर माझं लग्न नाही झालं तर हा मी राज दरबार सोडून चाललो.
आणि मग जाऊन पोट कसं भरशील सलीम. दादूस, मी माझी कला लोकांसमोर सादर करून माझ्या पोटाची खळगी भरेन दादूस. तुझ्या अंगात कला नाही, किडे आहेत सलीम, लक्षात घे. कळलं? तरीही तुझा गैरसमज असेल की त्या कला आहेत, तर तू आता सादर केल्यास तरी चालतील. दादूस, हा. इजाजत दिल्याबद्दल जिल्हा जिल्ह्याची पटकारचा विजय असो. जिल्हाची पत्कार. अरे ते जिल्हे इलाही आहे, हिलाही माहितीये, मलाही माहितीये, सहीलाही माहितीये, कुणालाही विचार, ते जिल्हे इलाही आहे. दादूस, मी कला पेश करतो. कर काय ती एकदाची वसाडेगिरी कर. दादूस, पण तुम्हाला माझ्यातली जादू कधी कळलीच नाही, म्हणून दादूस आज मी तुम्हाला जादूच दाखवणार आहे. दादूस, इजाजत होईये दादूस. दादूस, इजाजत दिल्याबद्दल जिल्हे कारवाईचा विजय असो. कार वाईट बोलतो सारखा एवढा. तुला सांगितलं ना, जिल्हे कारवाई नाही, मुस्काट फोडीन तुझा. पेश कर काय ते, फालतूगिरी सांभाळून कर. ठीक आहे दादूस, आता मी तुमच्या समोर जादू पेश करतो. कर. पण त्यासाठी मला स्मशान शांतता लागेल. अच्छा, म्हणजे तू कलेला ऑलरेडी मसनात नेलंयस तर. वा 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 वा. क्या बात. दादोस, मला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आता मी तुमच्या समोर कॅट काढणार. आता ही काय मांजरी कॅट बघायची? दाखवून मांजराचे विरोध दादूस कानपाट फोडेन. दादूस, सॉरी. आता मी तुमच्या समोर कॅट काढलेला आहे. दादूस, चालेल, आता दादूस जादू दाखवतो. दाखव. टरकटुक 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 टुक. दादूस, पत्ता सांगा. आता मी घरचा पत्ता सांगणार, हे सगळे चीतू करून हसणार, आणि आपण दोघं मूर्ख त्याला विनोद असं म्हणणार. वा. ये बात सरजी. द्या दादूस, द्या. घे. दादूस, पत्ता सांगा म्हणजे ह्यातला एक पत्ता बघा. आता तो ठेवा. औषधाच्या धागड्याने त्यांना किसा शिवला होता. दादूस, आता ह्याच्यावर फुंकर मारा. दादूस, जवळ जवळ थुकला. दादूस, आता जादू बघा. टरकटुक. दादूस जादू दाखवतो. दादू. वा. बाप रे, कला पसरली तुझी. दादूस, हाच तो पत्ता आहे जो तुम्ही बघितला नव्हता. अरे देवा, एवढी भयंकर जादू, असले फालतू कॉन्फिडन्स कुठल्या नाक्यावरनं उचलतोस तू? ह्याला जादू म्हणतात काय रे? जादूच्या नावाखाली तू जादूगिरी करतोय ना, ती थांबव. मला ना आता त्रासच व्हायला लागलाय, माझं BP वाढायला लागलंय. काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे. अशा वेळी आमिर दादा, तू काहीतरी वाजव. वाजवली. अरे देवा, म्युझिक वाल्यांचे पण विनोद. काय करायचं, सगळे माझ्याच नशिबात भेटलेत एकाच स्टेजवर. अरे सलीम, मला तुझी काळजी वाटते पोरा. तुझं पोट कसं भरणार? सगळ्या कलेची तर तू माती करतोय. मातीवरून आठवलं दादूस, हा. आता इथे मी मातीच बनवणार आहे. मग आजपासून आपण दोघं काय करतो? शब्दाचा जोर चुकला. हा. आता इथे मी मातीच काहीतरी बनवणार आहे. दादूस, चालेल. इजाजत असावी सदबहा. बादशहा असत ते, बादशहा. कळलं का? जिल्हे LLB सादर करते. LLB. अरे तुझी जिलेबी काढून त्या तेलात तळेन मी. LLB नाही रे, जिल्हे लाही. दादूस,
मी सादर करू. हा कर. दादूस, यासाठी आपल्याला आता इथे माती आलेली आहे. थोडस पाणी घ्यायचं, मग थोडासा सोडा घ्यायचा, मग थोडीशी. ए! तू दरबार मधून बार मध्ये जातोय हळूहळू. कंट्रोल युअर इमोशन. दादूस, मना म्हणायचं होतं थोडीशी माती घ्यायची आणि मग माती सोडा पाणी यांना एकत्र करून तयार होतं तजुर्बाए मातिका. म्हणजे असं लपवायचं नाही दादूस. दादूस, तजुर्बाए मातिका तुमच्या समोर पेश करतोय सलीम शिवलकर. दादूस, मिनी वांग बनवलं. मिनीच आहे ते, मिनीच आहे. अरे देवा, हे बघून मला तुझं बालपण आठवलं. बघितलंस बघितलंस किती मनात बाप आहे त्यांच्या. पुढचा डायलॉग पण ऐकला नाही वसाड्यांनी, डायरेक्ट लोळायला सुरुवात केली. जे त्यांच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही हे त्यांना कळतच नाही. अरे देवा, लहानपणी तू असाच दरबारात इकडून तिकडून अशी टेन्शन टाकत फिरायचा, कळलं का? नाही. देवा बेगम पाणी घेऊन यायच्या आणि तुला मांडीत अडकवून ढुंगणवर करून जे काय वायोलिन वाजवायच्या. बाप रे देवा, अरे देवा. ती वास्तववादी सिच्युएशन बघून तानसेनला एक गाणं पण सुचलं. कुठलं दादूस? पिवळी पिवळी हळद लागली, भरला हिरवा चुडा. जाऊ दे दादूस, इकडे द्या. ही कला तुम्हाला समजलेली नाहीये दादूस. दादूस, आता मला तुमच्या समोर वेगळी कला सादर करण्याची इजाजत द्यावी दादूस. गप्प बस तू. अरे कसं भरणार तू तुझं पोट? अरे काय करतोयस? एवढी फालतूगिरी पसरले बघ केवढी ती. त्या माझ्या कला आहेत ना दादूस. तुझी आता कला बंद कर. आता मी तुला माझी कला दाखवतो. कुठली दादूस? तुझे डांबे सुजवायची कला. जबरदस्त कला आहे. सगळं लाल लाल दिसतं झाल्यावर. नाही दादूस. कुठं आहे ती माझी तलवार? नको दादूस, दादूस नको दादूस. इकडे ये. क्या बात है मित्रांनो, क्या बात. काबिल तारीफ. कसं काय सुचतं तुम्हाला? काय ते सलीम शिवलकर आणि काय अकबर बेटकर आणि काय अनारकलीचं नाव काय? अनारकली दगडू मयेकर. सुपर्ब, अफलातून झालाचं स्किट. क्या बात. जोरदार टाळ्या. सरपंच, तुम्हाला कसा वाटला आजचा परफॉर्मन्स? सई? कशावर मिळाले? आधीच काढून दिलं त्यांनी. अत्यंत सुंदर लिहिलं स्किट, अत्यंत सुंदर सादर केलं. आणि आज तुझा असा काय म्हणायचं, मर्दानी आवाज ऐकून खूप बरं वाटलं. असं वेगळाच आवाज तू आज कॅरेक्टरला लावलास, ते ऐकून खूप बरं वाटलं. सिरियसली इट वॉज अ प्लेझंट चेंज. आणि तू मस्त आता त्याच्या एनर्जीला वॉर्मअप होतोयस. मला आता ही तक्रार अजिबात राहिली नाही आहे की दोघांच्या पैकी एकाचं कॉन्ट्रीब्युशन जास्त एकाचं कमी. आज सगळं व्यवस्थित होतं, सगळं जिथल्या तिथे होतं आणि तुम्ही खूप सुंदर सादरीकरण केलं. मजा आली. म्हणजे असं कधीच होत नाही की जर का आम्ही तुमच्या स्किटला समजा पैसे देऊन तिकीट काढून इथे बसलो तर आमचे नेहमी पैसे वसूल होतात. आणि मला असं वाटतं की
हे एक उत्तम कलाकार होण्याचं लक्षण आहे आणि मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते खूप मोठ्या आणि खूप समृद्ध प्रवासासाठी. ऑल द बेस्ट. प्रसाद. मला हे आज राहत नाहीये. मी जुजबी नाही देणार पण मिठी तर नक्कीच मारू शकतो. यापुढे बोलण्याची खरं तर काही गरज वाटत नाही मला, पण तरी सई म्हटली तसा तुझा आज वेगळा आवाज. तर मला लहानपणी म्हणजे साधारण 8-10 वर्ष झाल्यानंतर लहान मुलांचा आवाज फुटतो आणि आवाज फुटल्यानंतर आईवडील असं म्हणतात की मुलगा मोठा व्हायला लागला. तसं आज तुझा आवाज फुटला आहे आणि तू या मंचावरचा मोठा कलाकार झालेला आहे. ब्रिलियंट लिखाण होतं या स्किटचं आणि अप्रतिम परफॉर्मन्स आणि त्यामुळे संपले माझ्याकडे शब्द. लाजवाब, सुपर, आउटस्टँडिंग. एकदा तुझ्या स्टाईलमध्ये सांग ना. खूप दिवस आम्ही मिस केलंय. खूप इतका थर्ड क्लास परफॉर्मन्स मी खूप दिवसांनी बघितला. मी मार्क्स देणार पहिले. येस. आज पहिल्यांदाच 10.5 गुण. आणि मला आज डबल टिप्पणी. वा 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 वा. सुपर्ब मार्क्स मिळाले तुम्हाला. अंतिम सामन्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या प्रांतातले हुकमी एक्के, ज्यांच्या पंचेसने उसळते हास्याची लाट, ज्यांचा दरवेळेस असतो एक वेगळाच बाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांचं. हॅलो. अरे जस्ट पोचलोय. अरे गुड डे. तुझ्या बापाने ठेवला रात्री 2 वाजता गुड डे. 2 वाजलेत रात्रीचे. गेले 26 तास तुम्ही शूटिंग करून घेतलं यार माझ्याकडनं. एवढा मोठा परडे दिला ना तेव्हाच कळायला पाहिजे होतं. 3 दिवसांचं काम एका दिवसात काढून घेतलं. हे बघ मला ना उद्या कोणी डिस्टर्ब करू नका. मला खूप झोप आली. मी ना गेले 26 तास झोपलो नाही. मी उद्या किमान 116 तास तरी झोपणार आहे. हा प्लीज झोपू नका. ठेवा फोन. आळस म्हणून यायला म्हणून इकडेच. रात्रीचे 2 वाजले यार. पार्टीचं काही काही वेळ असते का? किती वाजलेत? दरवाजा उघडा. वाघ. तुझ्या तर आता. ओम भगनी भागोदरी भद्मासे योनी ओम भट तू जाड्या गेंड्या माझ्या घरात घुसतोस आणि वर मला चोर म्हणतोस काय? गेट आउट. गेट आउट. काय मी झोपेत होतो. मला सॉरी. मला झोपेत होतं कळलं. सॉरी. ऍक्टर आहे मी. कसे येतात लोक? घुसतात डायरेक्ट रात्रीचे. प्रसाद खांडेकर. याला काय अर्थ आहे? बाई तुमचं नाव पण प्रसाद खांडेकर आहे. माझं नाव बाहेर तिकडे नेमप्लेट लावले. एक मिनिट. तुमची ही हिंमत, तुम्ही माझ्या दरवाजाची नेमप्लेट चेंज केली? माझं तर बाई नाही. एक मिनिट. नाही काय समजता कोण तुम्ही स्वतःला? हे बघा हा माझा सोफा आहे.
ही माझी चादर आहे. ही बाई हे घर माझं आहे. बाई तुम्ही माझ्या घरात घुसून मलाच चोर म्हणून बाहेर काढताय. कुठलं काय? तुमचं घर माझं घर आहे. तरीच म्हटलं एवढं घाणेरडं इंटिरियर माझं. एक म्हणजे सॉरी 9वा माळा आहे ना हा? बाई हा 6वा माळा आहे. 9ला गोळा वर असतो, 6ला गोळा खाली असतो. ते गोळाचा घोळा झाला माझा थोडा. झोपाचे 12 वाजले बाई. काय सॉरी करताय? सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. It's okay, it's okay. आय एम सॉरी. मी होतं मी असं. मी नाही पण तुम्ही दरवाजा का उघडा ठेवलात पण मग? अहो माझ्या लक्षात राहिलं नाही. मी आहे ना झोपलो नाही. मी ऍक्च्युली 26 सलग शूटिंग करत होतो ना म्हणून. शार्प शूटर दिसतोय का? मग शूटिंग अहो ऍक्टर आहे ते ऍक्टर. वाटत नाही मग. नाही जाते जाते. ओ झाडू माझा आहे हो. नाही ते मी मारलं. हा ठेवून राहू दे. ठेवून द्या. सॉरी. आता माझ्या सोफ्याचं कवर घातलंय ते पण काढून द्या. हा हे घे. सॉरी मग झोपेत वाटलं मला तुम्ही कवर घालून. पार्टीची रेट्रो थीम होती ती शिवलाय मी स्वतः. हाय, हे. हा. सॉरी. उगाच मार खाल्ला. कुठे उघडलेला दरवाजा? इकडे होता. झोपेत काय बाई यार. अरे बायको कशाला एवढा रात्री गेलीस माहेरी? गप बस. हॅलो पशा ना. पोचलास घरी तू? हा पोचलो ग. माझं मन कशात लागत नाही अरे. रे तुला तुझं मन लागत नाही. माझा डोळा लागत नाही. प्लीज ठेव इथेच वाचा. काय चाललंय? कोण पैसा झोपतं? पैसा ऐक ना. चुकलंय माझं चुकलंय. एकतर मी चूक केली. मी एवढ्या मोठ्या ऍक्टरला झाडूने नव्हतं मारायला पाहिजे. मी सॉरी माय मिस्टेक. मी सॉरी म्हटलं पाहिजे. हो, ठीक मी आहे. हा एवढा रात्री आता कोणाला? एक सेकंड होल्ड करा. दरवाजा पण फुगलाय. आवाज कसा येतो याचा काय? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बाई, परत- आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बाई परत का आलात तुम्ही? पशा कोण हा? आले रे? ते 9व्या माळ्यावरच्या संबेराव मी. संबेराव आल्यात त्या. कोण बोलतंय? बायको आहे माझी. ओ ताई हॅलो हॅलो. नको. हे बघा ताई एक्स्ट्रीमली सॉरी. काय झालं माझी हे घरात ना एकटे असताना मी ह्यांनी मला ना ते ओगा हो पूर्ण बोला ना. तिला काहीतरी वेगळं वाटेल. मी ह्यांनी मला काय सांगते. पूर्ण बोला ना. हॅलो हॅलो. काल ठेवला वाटतं फोन. हा ठेवला. फोडला बहुतेक. ठापोक आवाज आला. मोबाईल स्विच ऑफ येतोय. फोडला कन्फर्म फोडला. तुम्ही परत का आला? मी तुम्हाला सॉरी म्हणायला आले हो. मला ना जाताना असं रिअलाइज झालं की आपलं चुकलं. हा मॅडम पण मी मगाशीच तुम्हाला माफ केलेलं ना. केलं का? तुम्ही परत आलात माझ्या घरात घुसलात. माझ्या बायकोशी बोललात ते बोललात अर्धवट बोललात. अहो आपल्या नवऱ्यासोबत रात्री 2 वाजता घरी कोणी नसताना एक परस्त्री आहे याचा अर्थ कळतो का तुम्हाला? नाही मला फक्त एवढं म्हणायचं की माफी मागणाऱ्याला वेळ काय नसतो. आपण माफ करणाऱ्याला आहे ना वेळ. प्लीज बाई. नाही तसं नाही. तसं नाही. एक तर मी तुम्हाला एक तर जाड्या गेंड्या बोलले. वर मी तुम्हाला झाडूने मारलं. हा, ठीक आहे. काय होतंय ना मला ते निगेटिव्हिटीचं खूप मला फोबिया आहे हा, हो. it's okay. युनिव्हर्स बघते कसलं माझ्याकडे. universe? ते आहे बघते माझ्याकडे ते. अहो, ठीक. मला माफ करा तुम्ही. हा, ठीक आहे. मी असं कसं बोलू शकते यार तुम्हाला असं की जाड्या गेंड्या असं लोद्यासारखं खाऊन खाऊन. ओ एक मिनिट. फक्त जाडा गेंडा बोलले. लोद्यासारखं मागाशी बोलला नव्हता. हे कशाला उगाच जास्तीचं लोद्या नाही बोलले. नाही बोललेलात मगाशी. चुकले मी परत हा चुकले. ठीक आहे. मी लोद्या बोलले. अहो नका ना परत बोलू. ऐका ठीक सो आहे. सॉरी. हा, तुम्ही it's मला okay. माफ करा. बाई ऐका ना काय झालंय ना. मी गेले 26 तास झोपलो नाही. मी पण 4 तास झोपले. 4 तास आणि 26 तासाचा फरक कळतोय का तुम्हाला? कळतोय. कळतो का फरक? तुम्ही प्लीज इरिटेट नका होऊ. तुम्ही शांत व्हा. मला ना युनिव्हर्स बघताय बाई माझ्याकडे. मी गेलात युनिव्हर्स मध्ये. मला झोपून प्लीज तुमच्या पाया पडतो. तुम्ही मला माफ करा. तुम्ही मनापासून माफ करा मला. मी करतो ना. मी तुम्हाला माफ- जाड्या गेंड्या लोद्या अहो, नका ना ते परत बोलू. मी कसं बोलू? मी केलं ना. मला स्माइल ना मी केलं माफ असं. माफ केलं. केलं ना. हा. कसं आहे? रात्री केलं. 2 वाजता येऊन इरिटेट करताय. क्रूर आहे रे. जा. तुम्ही खोटं हसला अरे कसं? जा रे. जा.
खोटं हसताय, नाही सर. नाही बाई प्लीज मी पाय पडतो तुमच्या बाई मनापासून. मी मना परत काय? नाही नाही प्लीज प्लीज बाई प्लीज बाई नको दरवाजा हा अरे काय डोकं खाते बाई झोपू दे. चुकलंय, माझं चुकलंय, मी चुकलंय. सॉरी म्हणलं पाहिजे. आपली चूक आहे. आपण मार सॉरी. बाई तुमच्या पाया पड बाई 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 तुमच्या पाया पडते. बाई मी तुमच्या पाया मी तुमच्या पाया बाई मी तुमच्या नाही, मी तुमच्या पाया बाई मी तुम्ही वाकू नका. तुमचं पोट बघायचं. तुम्हाला त्रास होतोय फिजिकली हो माझ्यामुळे. बाई मी तुम्ही वाकू नका. बाई मी केलं ना तुम्ही का परत आला मला ना ते त्रास होतोय हो सगळं. ते काय होतं निगेटिव्ह एनर्जीने मला वाईट वाटतंय. तुम्ही आता जाताना ना मी विचार केला असा की खरं यार एक परस्त्री परपुरुषाच्या घरी रात्री 2 वाजता फक्त स्वतःचा स्वार्थ काय तर माफी मागायची आहे अरे. म्हणून झोपमोड करते 26 तास shoot. एवढं कळतंय ना तुम्हाला मी म्हणून मला का परत आलात बाई मी कसं तुम्हाला असं झाड्या गेंड्या आलो परत बोलू एकदा बोला 10 वेळा बोलताय तुम्ही बाई मला झोप मला खूप झोप तुम्ही आली. झोपा. माझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की माफी मागणारा वीर असतो पण माफ करणारा परमवीर असतो. That's अहो, it. या वीराला झोपू दे नाही तर वीरगती प्राप्त होईल हो त्याला. Please, मी पाया पडतो बाई. असं नका हो बोलू. तुम्ही वीरगती वगैरे बोलू नका. बाई, माझ्या मला डोळ्याचं- पश्चाताप होतोय. है ना मला पश्चाताप होतोय. स्वतःच्या घरी जाऊन करा नाही मला झोपू दे. नाही मी काम करते. मी तुम्हाला अंगाई गाते. मी अहो, कशाला? तुम्हाला झोप लागेल. अहो नको तुझी मला- अंगाई मला- माझ्या अंगाची येते हो ऐका ना तुम्ही फक्त मला माझी साथ द्या. मला ना बाई- नाही तर मला आयुष्यभर झोप लागणार नाही हो. अंगाई गायल्यावर चाल हो, मी जाईन. बाई, please. मी कन्फर्म मला जाईन. झोपायचंय. तुम्ही झोपा. 26 पण माफ करा मना मोठ्या मनाने. हा तुम्ही झोपा. हे झोपा इथे बाई. असे झोपा. मी गाते अंगाई गाते. हा हा, गा लवकर जात झोपा. हा गप्प बसा. नाही इथे हा दो घूट मुझे भी पिला. अगं बेवडे 2 गुट मुझे ही कुठली अंगाई आहे ही अंगाई 2 गुट मुझे भी पिला दे बाई ऐका ना प्लीज जा मला झोपू द्या ना मला त्रास होतोय हो खूप. तुम्ही जा ना घरी जरा प्लीज मी तुम्ही तुमच्या मनापासून मला सांगा. एवढ्या मोठ्या मनापासून केलं प्लीज जा मी तुमच्या पाया पडतो एवढ्या मोठ्या मनापासून माफ केलंय मनापासून कारण मी सगळी म्हणजे मनापासून केलंय पोटापासून केलंय कमरेपासून केलंय पोटापासून केलंय सगळीकडून केलंय प्लीज जा बाई मी बाई आपल्या पॅसेजमध्ये ना CCTV कॅमेरे आहेत ते कसं वाटतंय दर 10 मिनिटांनी एक बाई घरात येते रात्री 2 वाजता तर उद्या बघितलं तर कसं वाटेल लोकांना सीसीटीव्ही प्लीज बाई सीसीटीव्ही बाहेर म्हणजे म्हणून मी विचारच केला नाही हो मग मी सीसीटीव्ही सांगतो ना तुम्हाला. आय एम सो सॉरी It's okay. आय एम सो सॉरी मी जाते. अहो कशाला आता तोंड बांधून जाताय अजून वाटायला तिकडे जा ना नॉर्मली हे कशाला तोंड बांधताय नॉर्मल जा नॉर्मल एवढा पण नॉर्मल ही बाई परत येणार काहीतरी केलं पाहिजे ही येणार दरवाजा वाजवणार माझं मूड खराब होणार झोप 1 मिनिट काहीतरी आयडिया केली पाहिजे ये आता तुझ्या नानाची टांग चुकलंय माझं. दरवाजा उघडा ठेवून आय एम सो सॉरी सर. मी ना आता जाताना विचार केला खरंच नाही मला पटलंय तुमचं म्हणणं खरंच सर. ऐका ना सर मला तुमचं म्हणणं पटलंय खरं तर की असं डोळे नका ना माझ्याकडे बघू. हे बघा तुमच्या मनात तसा भलता सलता काय विचार आला असेल तर काढून टाका. आता मी तशी नाहीये.
डोळे मोठे करून नका ना बघू, मला कस तरी होतंय. असं तरी होतंय, बंद करा ना. ठीक आहे, आता तुम्हाला माझ्याकडनं तसा पश्चाताप हवा असेल तर घ्या. काय करताय तुम्ही? तुम्हाला पश्चाताप हवाय ना माझ्याकडून? म्हणजे ह्याच्यात ना साठवून घुसून काय करताय तुम्ही? तुम्ही तर मला ऑफर केली असेल. कसली ऑफर? वेळ लागला का तुम्हाला? तुम्ही बघत नव्हतं माझ्याकडे असं. काय तुम्ही परत का आलात? अहो ते सीसीटीव्ही बद्दल बोललात ना, हा मग? ते क्लिअर करायचंय मला. काय क्लिअर करायचंय? आपलं ते काहीतरी बदनामी होईल हो माझी. ऐका, मला ऐका, मी नुकतीच आले हो इथे. बाई, नको. नाही, माझं ऐका तुम्ही बाई, इथे. ऐका, बाई, ऐका तुम्ही ना, इकडे या. बाई, तुम्ही नको इथे ते माझ्यासोबत CCTV मध्ये. नाही नाही. बाई, ऐका. ओ हे बघा, ओ ऐका, हे बघा, हे जे आहेत ना सर, ऐका. सर काय सर वॉचमॅन आहे तिकडे सर आहे हा, तिकडे तो? तेच ते. ऐका तुम्ही, हे बघा, तुम्हाला जे वाटतंय की मी ह्यांच्या घरात रात्री 2 वाजता ये जा करते, तर तुम्हाला वाटतं तसं आमच्यात नाही, काहीच नाहीये. ओके. बाई. आणि कसं आहे, मी ते माझं चुकलो, मी यांना दाड्या गेंड्या नको ते सगळ्यांना परत परत सांगू. झालं आणि आपलं होतं ते. बायकोला मी भडकवलं त्यांच्या. माझ्या मनात काही नव्हतं. वहिनी, ओ ऐका ना, तुम्ही पण ऐका की काय ना, ते तुम्हाला वाटते तसं तुमच्या नवऱ्यात आणि माझ्यात ए, काय- येडे काय व्हिडिओ कॉल लावलाय? तुम्ही थांबा 2 मिनिटं. कळते ना तुम्हाला असं वाटेल की रात्री मी घरात येऊन यांना अशी बाई, मिठी काय करता? असं तुम्हाला वाटेल, असं आम्ही चादरीत आम्ही काय केलं असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाही आम्ही काहीच केलं. हा, तर तुम्ही प्लीज डोंट एनी गैरसमज. ओके. हा, तर काही झालं नाहीये, माफ केले त्यांनी मला मोठ्या मनाने. ओके. हा, माफ केलंय ना माफ. हो म्हणा ना. तर राग थुकला त्यांनी. तुझ्यावर थुकलो. परत झोप इकडे. डोळ्यात किडे पडतील तुझ्या. पुढचे 7 जन्म झोपणार नाही. चाललो आओ ऐका ना. आओ ओ तुम्ही ते माझ्यावर चिडले नाही, ते असं होतं ते. काय प्रॉब्लेम आहे यार, मोठ्या मनाने माफ करून टाकायचं ना. हा माणूस ना नुसता असा माजलाय, मोठा झालाय, म्हणणं नाही त्याला, किडे पड. चुकले मी. सुपर्ब झाला परफॉर्मन्स ॲज युजल. सरपंच, तुम्हाला परफॉर्मन्स कसा वाटला सई? सुसाट झाला परफॉर्मन्स, मजा आली खूप. छान लिहितोस तू. प्रसाद दा, छान लिहितोस तू. नमा, तुझं करावं तितकं कौतुक थोडं आहे. प्रत्येक वेळेला एक नवीन कॅरेक्टर, मला ते खूप आवडलं. युनिवर्स इज वॉचिंग. आज युनिवर्स इज वॉचिंगचं वारं आजकाल खूप वाहत आहे, आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्या आणता ना तुमच्या ह्याच्यामध्ये स्किटमध्ये, तेव्हा खूप मजा येते. आजचाही परफॉर्मन्स कडक होता, मजा आली. थँक्यू. प्रसाद, विषय मस्त होता, मला आवडला. थोड्याफार या सिच्युएशनमधनं मी एकदा गेलो आहे. म्हणजे साधारणतः 30-35 तास शूटिंग करून घरी गेल्यानंतर एक बाई वाचा 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 माझ्याशी बोलत होती. थोडंसं जागा झाल्यानंतर मला लक्षात आलं ती बायकोच आहे म्हणून. सो आय कॅन अंडरस्टँड काय होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये. पण कॉन्सेप्ट वाईज पण मस्त होता, आणि परफॉर्मन्स दोघांचे उत्तमच. आणि ते बेडशीट, आणि मला फक्त असं एकदा घर शोधायचं आहे ज्या घराच्या दरवाजाला दोन्हीकडे नॉब आहेत. असं घर मला सांगितलं नाही इथून उघड. दोन्हीकडे नॉब आहेत असं. बरं, त्यानेच मला सांगितलं होतं इथून उघड, स्वतःच तिकडे जाऊन उघडतोय. पण नाही, तू झोपेत होतास त्यामुळे जस्टिफाईड आहे. ती चूक आहे असं मी म्हणणार नाही. उलट मी म्हणू शकतो की तू ते खुलवलंस, झोपेत लक्षात नाही आला मग असा पण. कारण शेवटी प्रसाद नावातच म्हणजे. वंडरफुल, एन्जॉय. थँक्यू इनामदार, थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हनीमूनचा प्रसंग सादर करायला आपल्या समोर येत आहेत विनोदाचं हुकमी पॅकेज, मुकेश जाधव आणि रसिका वेंगुर्लेकर.
ऍक्च्युली ना आज ना मी जाम खुश आहे. मी खुश आहे, जाम खुश आहे, जाम खुश आहे. आज ना माझा हनीमून आहे. नाही नाही, आज ना माझा हुनीचूम आहे. नाही हो ना, हा आज ना माझा हनीमून आहे. हे रात्रीचं पहिलं लग्न. काय बोलतोय मी? सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. लग्नाची पहिली रात्र आहे हो. करुणा माझी अर्धांगिनी, आई शपथ, पाहता क्षणी मी तिला होकार दिला होता. जाम जाम हुशार आहे हो ती, जाम हुशार आहे. तिचा पडद्याआडचा चंद्रासारखा चेहरा कधी बघतोय असं झालंय मला. करुणा, ए करुणा, अगं आता ये ना, ये. आली आली आली. बस 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 खाली बस. आईला एवढा मोठा पडदा आहे. कालिदास नाट्यगृह आहे ते. असं अगं अगं तुझे ओठ हे कापडासारखे कसे झाले? मास्क येतो, मास्क? डस्क मास्क. हा. मला डस्टची एलर्जी आहे ना म्हणून लावलाय. अच्छा अच्छा, होय काय? अगं पण आज आपला हनीमून आहे ना, आपण काही ते धुळा उडवणार आहोत का? कशाला, काय रात्रभर घालून ठेवणार आहेस का तो मास्क? अरे नाही, दरवाजा बाहेर खूप डस्ट होती ना म्हणून आत येण्यासाठी घातला. अच्छा अच्छा, हा, तसं होय. मला वाटलं रात्रभर मला सुतच कातत बसावं लागतंय की काय. ऐक ना, ये ए करुणा, जवळ ये ना अशी. ये ना इश. करुणा. अगं ये करुणा. काय काय आता? तू हात धुवून आलास ना? का? मला स्पर्श करण्याआधी सांग, तू हात धुवून आलास ना? अगं फक्त हातच नाही, हा? आंघोळ पण करून आलोय मी. अशी आंघोळ पण करून आलोय. कशाला तू टेन्शन घेतेस? एकदम मस्त स्वच्छ आंघोळ बिंघोळ सगळं करून आलोय मी. करुणा, हा. हात धर ना. इश. दे ना नको हात. ना. अगं दे ना. असं काय सुहाग राहत ना आपली. मुकेश, काय केलंस तू? अख्खी चादर विस्कटवलीस. अगं नाहीतरी थोड्या वेळाने विस्कटणारच आहे ना. आताच विस्कटवली, काय फरक पडतोय? मला हे असं अजिबातच आवडत नाही. मला सगळं स्वच्छ नीट नेटकं लागतं. चादरीवर एक रिंकल असलेलाही मला आवडत नाही. आणि तू काय केलंस हे? सीन देत ना, बघ ना, मस्त वाटतंय एकदम. शी! तू उठ आधी. का? उठ. घरात पाहुणे रावळे आले तर कसं दिसतं ते? अगं चादर विस्कटली तरच पाहुणे येतील ना आपल्या घरात. विनोद कळला नाही का तुला? अगं बारशाला पाहुणे येतील ना आपल्याकडे. झाले तुझे विनोद करून झाले असेल तर उतर आणि चादर लाव आधी नीट. कसं दिसतं ते? मला सगळं व्यवस्थित लागतं रे. सगळं आवर आधी पटकन. चल. काय बायको आहे, सुहागराच्या दिवशी चादर लावायला सांगते मला. नाही पण जाऊ दे, मी काय म्हणतो, जरा आहे ना त्यांच्या कलेने पण गेलंच पाहिजे ना. शेवटी कशी बायको आहे हो. हा माझा रोमॅन्टिक पद्धतीने काहीतरी वेगळं करतो. काय ग, काय झालं? अगं झालं काय तुला? अच्छी, काय केलं ते फुल? अगं फुलं फुलं, जरा रोमॅन्टिक वाटावं ना म्हणून फुलं उधळली. काय करतोस तू? काय झालं? मला फुलांची अलर्जी. मला शिंक. एलर्जी आहे? मग तू आधी काय नाही सांगितलंस मला हे? अरे शिंकून शिंकून नाक मोकळा झाला ना म्हणून वास आला असेल. एक काम कर, गोळी बिळी काय असेल तर घे पटकन. तो डबा ते पटकन. बरं हे घे. अरे तो औषधांचा डबा आहे रे. अरे मग गोळ्यांचा डबा का हाय? हा. एवढा मोठा? हो. बरोबर. दे गोळी दे. ही शिंक थांबावी म्हणून. ही शिंक येऊ नये म्हणून. ही दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून. पाणी दे पटकन. पाणी? आणि या दोन्हीचा साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. अगं झालं?
अख्खं मेडिकल खाऊन झालं? एक गोळी बाकी आहे ऍसिडिटी होऊ नये म्हणून. अरे देवा, ही बाई बेछूट गोळीबार करते आहे. तुझ्याकडे एखादी डोकेदुखीची गोळी आहे का ग? नाही, माझं डोकं नाही दुखत आहे. नाही, माझं डोकं दुखायला लागतंय. आजी, बरं बरं बरं, थांब 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 थांब. तुझ्यासाठी हे ना मी फुलं बिलं ना ही सगळी बाजूला काढून टाकतो. हा, तुला सॉरी सॉरी सॉरी. ही बघ, ही फुलं आहेत ना सगळी, काढली काढली बाजूला. ऐक ना, हा बघ करू ना, हा बघ काढलं काढलं. आता गोळ्या घेतल्यास ना, तुला बरं वाटतंय ना? थोडं बरं वाटतंय. नशीब. ए करू ना, ऐक ना, बरं वाटतंय ना तुला? अगं हनुमून आपला, हा जरा तू थांब ना. तू पण नको. टिंग 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 टिंग. जा ना. करीना, ऐक ना, आज आपला हनीमून आहे ना, हे करू ना. मला कसला तरी वास येतोय. अगं माझ्या प्रेमाचा गंध आहे. प्रेमाचा वास नाही, कसला तरी घाणेरडा वास येतोय. कसला घाणेरडा वास? तेलाचा. हा, ते मी चमेलीचं तेल लावलंय. तेल का लावलंस? का म्हणजे? मला चक्कर येते तेलाच्या तेलाच्या वासाने चक्कर येते? तू लांब राहा माझ्यापासून. का पण? मला चक्कर येते अरे त्या तेलाच्या वासाने. तेलाच्या वासाने चक्कर येते? मग असं काय करतेस तू? तू का लावलंस ते? अरे त्या चमेलीचं नाही तर काय गोड तेल लावणार का मी केसांना? ते काय नाही, तू एक काम कर, तू कुठेतरी जा, नाही तर तू एक काम कर, शॅम्पू कर केसांना, जा लवकर. अरे शॅम्पू काय कर, शॅम्पू रात्रीचे 2 वाजलेत. मी जर आता बाथरूम मध्ये गेलो, शॉवर चालू केला तर तो आवाज ऐकून बाहेरचे काय म्हणतील, हा कशाला गेला बाथरूम मध्ये? ते मला काही माहितीये, तू जा, तू अंघोळ करून ये बरं आधी. बरं बरं, तुला बरं वाटलं म्हणून चक्कर जातो. येते. काळजी घ्या, मी आलोच लगेच आलो. अरे काय रे देवा. चक्कर का? गोळ्या घ्याव्या लागतील. चक्कर येते म्हणून, चक्कर येऊ नये म्हणून, दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून, आणि ही ऍसिडिटीची. मग अशा 5 आणि आताच्या 4 9 राऊंड फिगर करून टाकते. अरे ही अभिनयाची. नाही पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण घेऊयात. वा 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 वा, मस्त मस्त मस्त, क्या बात है. ए अगं काय करतेस हे? चणे असे तोंडात बपकन टाकावे तसं सगळ्या गोळा काय खातेस? मग काय झालं, एक एक खाल्लं तरी पोटात जाऊन सगळं एकत्रच होणार आहे ना. हो का? बरं बरं, बस बस बस. तुला बरं वाटतंय ना आता? गोळ्या बिळ्या पण घेतल्यास, शांत वाटतंय ना? ए करू ना, ऐक ना, बघ आता तुझं सगळं झालेलं आहे, औषध घेतली आहेत, हे बघ मी केस पण धुवून टाकलेत, सगळं काय व्यवस्थित आहे. पण मग आता त्यांनी मुकेश नाही, मला अजूनही चक्कर आल्यासारखं वाटतं. काय चक्कर आल्यासारखं वाटतंय? मला ना सफोकेट होतंय. Suffocate म्हणजे? श्वास घ्यायला त्रास होतोय. का का श्वास घ्यायला त्रास होतोय? तर मी तुला श्वास देतो. काय होतंय? सफोकेशन होते, खूप सफोकेशन होते. तू तो टॉवेल बाजूला कर. आता टॉवेलचा काय संबंध? टॉवेल बघितला की नारळ टोपी टॉवेल आठवतो मला. नको. ए, ऐक ना, तुला बरं वाटत नाही का? मी एक काम करतो, मी आहे ना तुझ्यासाठी छानपैकी गाणं म्हणतो, हा म्हणजे तुला बरं वाटेल. हो चालेल. हा. गाणं म्हण एखादं, कदाचित मूड परत येईल. हा हा, नक्कीच येईल नक्कीच येईल. हा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा ए बाई गा, थांब 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 थांब. अरे अगं रडतेस कशाला, काय झालं? काकांची आठवण आली. शम्मी कपूर तुझे काका आहेत? मग कशी? अगं बोल ना, काय आलं? हेच गाणं ऐकत असताना माझे काका गेले. एक छान मैफिल झाली होती, काकांनी आज गाण्याची फरमाईश केली. गाणं सुरू झालं आणि 3ऱ्या वाक्याला हे काय? अटॅक आला त्यांना. समोरच्यांना वाटलं दाद देतात म्हणून गायकांनी वन्स मोर दिला आणि काकांचा नंबर झाला. शांत हो शांत हो शांत हो. शुभ कार्यात काहीतरी विघ्न आणायचा ही तुमच्या खानदानीची खोडच आहे. बघ ना, आज एवढा आपला चांगला हनीमून होता आणि हिचं काही शिंक येते हे येते. तू एक काम करते, गाणं म्हणून दे. मी ना तुझ्यासाठी ना छानपैकी कविता म्हणतो, कविता. हा मी लिहिली आहे बघ, माझ्याकडे ना छानपैकी कविता आहे. ऐक हा, मन देऊ नये. शांत हो आधी, शांत हो, तोंड बंद कर, ऐक. तू आहेस म्हणून स्किट पडतं.
ते माझी रोजनिशी वाचली मी. अबा इथे कविता ऐक हा. मी पडतो कारण तू सावरतेस. मी पडतो कारण तू सावरतेस. मी रडतो कारण तू हसवतेस. मी चुकतो कारण तू समजवतेस. तू सोबत आहेस म्हणून जगायला आवडते. तू सोबत आहेस म्हणून जगायला आवडते. कशी वाटली? अरे अरे मारलं कशाला मला? मला कवी आणि कविता अजिबात आवडत नाहीत. मला त्यांचा खूप राग येतो. माझा दुसरा बॉयफ्रेंड कवी होता. आवडलं. वा वा. दुसरा कवी होता आणि मग पहिला रवी. पण आमच्यात इतकं डीप नव्हतं. म्हणजे जो न देखे रवी वो देखे कवी. कविता ऐकवून त्याने मला प्रेमात पडलं. आणि नंतर एकदा आम्ही गार्डन मध्ये फिरायला गेलेलो असताना असं टॉयलेटला जाऊन येतो असं सांगून गेला तर परत आलाच नाही. मी त्याच्या चारोळ्यांवर भाळले होते पण त्याने माझ्या आयुष्याचा मुक्त छंद करून त्या निघून गेला. हा म्हणजे तू आधीच मुक्तपणे सगळे छंद जोपासले. हे बघ याच्या पुढे माझ्या समोर परत कधीच कविता वाचायची नाही. कळलं? ठीक आहे. तो रवी त्याने प्रस्तावना लिहिली. दुसरा कवी त्याने मुक्त छंद केला. मग आता मी काय तुझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायला आलोय का इथे? मरो चल आपण झोपूया. मरो ती पहिली रात्र झोपूया आपण. एक मिनिट तू खाली झोप. काय खाली का झोप? माझ्या बाजूला कोणी असेल तर मग मला झोप नाही येत. अरे तू काय येडी आहे का? डोक्यावर पडली आहे का तू? मी खाली का झोपायचं? मी काय म्हणून मी वरती नाही झोपायचं इथे. मग मला कवीची आठवण येते आणि मग आठवण आली की गोळ्या घ्याव्या लागतात. हा? गोळ्या घ्याव्या लागतात म्हणजे? आता घ्याव्या अरे लागणार. कसल्या गोळ्या? आठवण आली म्हणून. ही बघ ही आठवण आली म्हणून. ही आठवण ती आली म्हणून. तीच आठवण कशी आली म्हणून. अरे आणि ही आठवण कधीच येऊ नये म्हणून. अरे अरे ही रोगाट आहे. रोगाट बायको गळ्यात मारली आहे माझ्या. नको मला ही. त्यापेक्षा मीच गोळ्या खातो आणि कायमचा झोपतो. आई शपथ आहे ना त्या निमित्ताने तू गोळ्या तरी सोडशील. मुकेश मुकेश एक मिनिट. अरे काय करतोस तू? काय झालं? एवढ्या गोळ्या खाल्ल्यास? ही घे ऍसिडिटी होऊ नये म्हणून गोळी.